छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते असं वक्तव्य करून नितेश राणेंनी नवा वाद ओढवून घेतलाय। नितेश राणेंच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका केली आहे। नितेश राणे पक्ष बदलतात तसा इतिहास बदलतात असा आरोपही विरोधकांनी केलाय। भाजपचे नेतेही नितेश राणेंचं समर्थन करताना दिसत नाहीयेत। अजितदादांनी तर नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिलाय। म्हणून आमच्यातले काही कार्टे आहेत सांगायचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसोबत मुस्लिम धर्माचे मावळे नव्हते असा दावा नितेश राणेंनी केलाय। नितेश राणेंच्या या दाव्यानं पुन्हा वादाचा भडका उडालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। नितेश राणेंनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय। औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा हिंदू राजे होते, तसे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते। शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते, मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोलावं। नितेश राणे हे जसे पक्ष बदलतात तसं ते जो सांगतात तो इतिहासही बदलत असतो असा टोला रोहित पवारांनी लगावला। नितेश राणे इतिहासाचे चुकीचे दाखले देत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। नितेश भाऊ राणे काँग्रेसमध्ये असताना वेगळा इतिहास सांगायचे, वेगळी भूमिका मांडायचे, सावरकरांच्या विरोधात बोलायचे। आता ते बीजेपीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे बीजेपीने जो आजपर्यंत इतिहास पुढे आणलाय जो चुकीचा आहे त्याची पाठराखण ही नितेश राणेंना करावी लागेल। नाहीतर त्यांना चुकून कसं का होईना मंत्रिपद मिळाले, ते मंत्रिपद जाण्याचा धोका तिथं आहे। त्यांना सातत्याने त्यांच्या नेत्याला खुश करावं लागतं, चांगल्या गोष्टी त्या नेत्याच्या बद्दल बोलाव्या लागतात। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे नसल्याचं सांगून आपलं अज्ञान जाहीर केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। असं सांगणं की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे। मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडी बुद्धीची जोड द्यावी लागते। नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि शिवरायांचे थेट वंशज असलेले उदयनराजे देखील असहमत असल्याचं दिसलं। शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये। तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या। नितेश राणे हिंदुत्वाची भूमिका मांडत असतात, पण ही भूमिका मांडणं बरोबर की चूक हा दुय्यम मुद्दा आहे। पण हे करत असताना नितेश राणेंनी इतिहासाची चुकीची मांडणी करू नये अशी शिवप्रेमींची माफक अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।